प्रश्न असा आहे की जे बदलापूरचं गजल बदलापूरला जे काही घडलं ते अत्यंत निषेधार्ह आणि दुसऱ्या बाजूला चिंताजनक अशा प्रकारचं चित्र आहे. दोन अजान बालिकांच्यावर या प्रकारचा अत्याचार एखादं शैक्षणिक संस्थेमध्ये होतो. ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आहे आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया ही बदलापूरच नव्हे तर अनेक ठिकाणी उमटायला लागलेली होती. बदलापूरला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली. राज्य सरकारने अशा प्रसंगांना आवर घालण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवर घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरपुरतं सीमित नव्हतं. दुर्दैवानं त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होत आहेत असं दिसतं आहे. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतं आहे असं पाहायला मिळतं आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचा आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या मुलीबाळींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करतील.